गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण मराठीमध्ये पहिली कविता झोका शिकणार आहोत आणि मुलांनो, तुमच्या व्यवसाय पुस्तिकेमध्ये ही कविता तुम्हाला दिलेली आहे. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. काय म्हटलं आहे इथे? सुताचा दोर झाडाला टांगला. टांगवणे म्हणजे मुलांना बांधलेला आहे, तुम्हाला बाजूच्या चित्रात दिसत आहे. आणि सुताचा दोर म्हणजे बघा चित्रात दिसत आहे रोप, ज्याला आपण रोप म्हणतो. हाच दोर घेऊन तो झाडाला टांगवला आणि मग काय तयार झालेला आहे मुलांनो? बाळूचा झोका तयार झाला, ज्याला आपण झोका म्हणजेच स्विंग. तर मुलांनो, सुताचा दोर झाडाला टांगला आणि बाळूचा झोका तयार झाला. त्यांनी काय केलेलं आहे? एक दोर घेऊन तो झाडाला बांधलेला आहे आणि बाळू ह्या मुलासाठी काय तयार केलेला आहे तिथे? झोका. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांची सडे. मुलांनी ह्या झोक्यावर बसून बाळू काय घेत आहे? झूल घेत आहे, म्हणजेच तो स्विंग करत आहे. आणि जेव्हा आपण स्विंग करतो तेव्हा मागे पुढे होत असतो आणि आपल्या अंगाला वारा लागत असतो, हवा लागत असते. म्हणजेच क्षणामध्ये, म्हणजेच विदिन सेकंडमध्ये हा मुलगा काय करतो? त्या वाऱ्याला हुल देत आहे. आणि बाळूचा झोका मागे पुढे होतो तेव्हा त्याच्या अंगावर काय सांगितलेलं आहे इथे? फुलांचे सडे पडलेले आहेत. मुलांनो, फुलांचे सडे म्हणजे बघा बाजूच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे, जेव्हा एखाद्या झाडावरून फुलं खाली पडतात आणि ती पसरतात, अतिशय सुंदर दिसतात, त्यांना आपण म्हणणार फुलांचा सडा. आणि बाळूच्या अंगावर देखील ह्या फांद्या हलल्यामुळे झाडांवरील फुलं पडत आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. तर आता आपण ह्या ओळी वाचूया. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. आता मुलांनो, पुढील ओळी वाचूया. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. त्याला झोका म्हणजे स्विंग कोण करत आहे? त्याची ताई. ताई म्हणजे एल्डर सिस्टर. आणि दुरून बघतात बाबा आई. बाबा म्हणजे फादर, आई म्हणजे मदर. म्हणा, बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. पुढील ओळी आहेत. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. ह्या झोक्यावर बाळू नावाचा मुलगा बसलेला आहे, तो कसा दिसत आहे? त्याला इथे कम्पेअर केलेला आहे निळ्या आभाळी जो चांदोबा असतो, ब्ल्यू स्कायमध्ये जो मून आहे चांदोबा, त्याच्याशी त्याला कम्पेअर केलेला आहे. त्याच्यासारखा तो दिसत आहे असं सांगितलेलं आहे. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. आता आपण मुलांनो डिफिकल्ट वर्ड्स म्हणजेच कठीण शब्द पाहूया. सुताचा दोर म्हणजेच रोप, टांगला टू हँग, झोका स्विंग, झूल म्हणजेच काय मुलांनो? स्विंग, निळा ब्लू, अंगावर ऑन द बॉडी, दुरून फ्रॉम फार, बघतात लुकिंग, कसा हाव, दिसतो लुक्स, जसा ॲज, आभाळ स्काय. झोका आणि झूल ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ इथे स्विंग म्हणून दिलेले आहेत. मुलांनो, झोका म्हणजे स्विंग आणि झूल देणे म्हणजे त्याला स्विंग करणे, असा इथे फरक त्यांच्यामध्ये आहे. तर तुम्ही हे कठीण शब्द तुमच्या व्यवसाय पुस्तिकेमधून वाचायचे आहेत, लर्न करायचे आहेत. आता आपण संपूर्ण कविता वाचूया. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. म्हणा माझ्या मागे. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. मुलांनो, तुम्ही देखील ही कविता तुमच्या व्यवसाय पुस्तिकेमधून वाचायची आहे. पुढील ओळी आहेत. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. म्हणा माझ्या मागे.
बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. मुलांनो, ही कविता तुम्ही स्वतःहून आणि आईवडिलांच्या मदतीने वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मुलांनो, इथे बघा, सारख्या उच्चाराचे शब्द दिलेले आहेत. त्यांना आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो, ज्यांचा साऊंड, ज्यांचा उच्चार हा सेम असतो. जसं झूल, हुल, कसा, जसा, ताई, आई. म्हणा माझ्या मागे, झूल, हुल, कसा, जसा, ताई आणि आई. तर मुलांनो, आज आपण कविता क्रमांक 1 झोका ही शिकलेलो आहोत. तर तुम्ही ती व्यवस्थितपणे वाचायची आहे आणि यातील जे कठीण शब्द आहेत ते समजून घ्यायचे आहेत. थँक्यू.